स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी मागील 70 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर तो शुक्रवारी पहाटे 1:30 वाजता पोलिसांनी त्या आरोपीला जेरबंद केलंय। शिरूर तालुक्यातील गुणाट गावातील कॅनॉलमध्ये तो लपून बसला होता। स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याला शिताफीने पकडले आहे। यावेळी ग्रामस्थांनीही पोलिसांना मदत केली। नातेवाईकांच्या घरी गेला होता। तिथून माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली। गावकऱ्यांच्या आणि पोलिसांच्या प्रयत्नाने दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळण्यात आल्या। दत्तात्रय गाडेला बाहेर येण्यासाठी आवाहन करण्यात आले होते। त्यानंतर तो सापडल्याचे गुणाट गावच्या पोलीस पाटलांनी सांगितले। दत्तात्रय गाडे पाणी मागण्यासाठी येऊन गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातच गस्त घालत डॉग स्क्वॉडच्या मदतीने त्याच्या अटकेची कारवाई पूर्ण केली। दत्तात्रय गाडे उसाच्या शेतात लपल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी मध्यरात्री 1:30च्या सुमारास त्याला अटक केली। ज्या शेतात दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होतं तिथे तो नव्हताच। तिथं तो सापडलाच नाही। दत्तात्रय गाडे रात्री नातेवाईक महेश बहिरटी यांच्या घरी 10:30 वाजता आला। त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली। दत्तात्रय गाडेने नातेवाईकांना पाण्याची बाटली मागितली होती आणि माझी मोठी चूक झाली, मला सरेंडर करायचं आहे असं बोलून तो निघून गेला। त्यानंतर पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्तात्रय गाडेचा शोध सुरू केला। डॉग स्क्वॉड हे त्या ठिकाणी आणले। पोलिसांना त्याचा बदललेला शर्ट सापडला। त्याचा वास डॉग स्क्वॉडला दिला। त्या आधारे डॉग स्क्वॉडने पुढील रस्ता पोलिसांना दाखविला। मग गाडे ज्या ठिकाणावरून आला त्या ठिकाणी तो परतलाच नाही, तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनलमध्ये झोपून राहिला। याच ठिकाणी तो ग्रामस्थांना आढळला। ग्रामस्थांनी तो दत्ता गाडेच असल्याचं स्पष्ट केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले। सध्या आरोपी दत्तात्रय गाडे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे। यानंतर तपासाची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। थांबा